गुड मॉर्निंग मित्रांनो. मी जी पोस्ट टाकली ती या गाईसोबत होती, ती मला रोज भेटते. सो नमस्कार मित्रांनो, मी तनिष आडे तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो गणपती तुम्हाला माहितीच आहे, मी आता कारखान्यात जातो, म्हणजे ब्लॉग माझा आता सध्याचे कारखान्यावरच आहेत आणि गणपतीसुद्धा महिन्यावर आले. सो खूप ऊर्जा आणि तुम्हीसुद्धा लागा तयारीला. आणि आज काय मला वाटतं माती काम वगैरे आमचं संपलेलं आठवड्याभर आधी, आणि आम्ही आता कलर करायला घेतलं आहे. व्हाईट कलरचं काम चालू झालं आहे. सो मग चला आजचा ब्लॉग कसा होतं हे पाहायला नक्की सोबत राहा. तर चला डायरेक्ट भेटू पंचनदी. तर गाईज आता मी पोचलो आहे आपल्या कारखान्यात. आताच मगाशी पोचले, 5 मिनिटं झाली असतील. आणि एवढे गणपती कलर करून झालेत. दादा किती दिवसात झाले? एका दिवसात एवढे कलर करून झालेत. व्हाईट कलर आज आपल्याला बॉडी कलर मारायचा आहे. तर चला मग कामाला लागूया लवकरच. आणि हे इकडे अर्धे गणपती आहेत, अर्धे इकडे कलर केले आहेत, इकडे मातीचे आहेत. आणि आत आहेत, आत पण आहेत. आत पण आहेत एवढे इकडे. चला गाईज आता आम्हाला जेवायचंच आहे. ती बघा एक त्या दिवशी जी अर्धी मूर्ती होती ती आता पूर्ण आली, मस्त लुक आहे. चला गाईज जेवण वगैरे झालं आणि आता मस्त की गणपती छोटे जे शेडिंग केलेलं आम्ही ते कलर करायला घेते. बघा आहे काय तिथे काय. चला येतो. तर गाईज आता 5 वाजून गेलेत आणि आज मी पळत जाते कारण की छत्रीच नाही आणली, घरी विसरलो. काय फायदा नाही जाऊन, भिजवलंच. हो का काय पाऊस आहे आरामखोर साला. सकाळी ऊन पडलेला, एवढा कचकटच ऊन पडलेला आणि मी मुद्दाम नाही ठेवली छत्री कारण का मी विसरलो. तर मला तसं वाटलं होतं की संध्याकाळी पाऊस नाही येणार, पण आता आघाडी चालू आहे आणि पाऊस बघा. आणि मला तर गाईज आता मी पोचले घरी आणि आपली मूर्ती लवकरच तयार आहे. मी हळू आवाजात बोलते कारण का मला घरी येऊन शिव्या पडल्यात कारण मी छत्री नव्हती नेलेली. सो आजचा ब्लॉग आपला इथेच एंड करू. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.